तर काल चिपळूण या ठिकाणी दीपक भागवत यांच्यावर भ्याड हल्ला झाला. याकडे सर कसं पाहताय आपण? चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये काल महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार चिपळूण पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रत्नागिरी पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे की नागरिकांचे रक्षण करण्यास आम्ही बांधील आहोत आणि त्याच्यानुसारच आम्ही जे इथले रिपोर्टर बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही नेहमी सज्ज असू. या अनुषंगानेच दीपक भागवत पत्रकार यांच्यावर जो तिथे हल्ला झाला होता, तिथे जी मारामारी झाली होती त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यावर कारवाई चालू आहे. तर हल्ले रोखण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार? या संदर्भित गुन्ह्यामध्ये आम्ही प्रतिबंधक कारवाई करून घेतलेली आहे आणि त्याचा तपास व्यवस्थित करून लवकरात लवकर आम्ही त्याच्यात चार्जशीट करू.